मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुझ्यासोबत भाग 18. आता पुढे. सेरेमनीचा दिवस होता. संध्याकाळ होणार होती. त्या दोघींनाही जरा लवकर निघायचं होतं. त्यात गिरिजाचे काही ठरत नव्हते. होय नाही करता करता शेवटी तिने ती ब्लॅक कलरची साडी नेसली. त्या साडीमध्ये ती सुंदर तर दिसतच होती, सोबत अट्रॅक्टिव्हही दिसत होती. कानामध्ये मोठे ऑक्साईडचे झुमके आणि पाठीमागे केसांना गोल आंबाडा तिने बांधला होता. हलकासा मेकअप आणि छोटीशी पर्स घेऊन ती रेडी झाली. सिंपलच पण तरीही खूप सुंदर दिसत होती. तिचा तो साधेपणा तिच्या सौंदर्यामध्ये अधिक भर घालायचा. त्या दोघी पार्टीमध्ये जायला निघाल्या. स्नेहाने एक शॉर्ट वन पीस घातला होता. त्यात ती खूपच बोल्ड दिसत होती. त्या लगबगीने सेरेमनी होणार होती त्या हॉलमध्ये पोहोचल्या, पण त्यांना बॅकस्टेज काम होते म्हणून त्या आधी तिकडे गेल्या. गिरिजाला तिथे पाहून मायरानेही तिला बोलून घेतले, कारण जे ड्रेस मायराने डिझाईन केले होते त्यातले फक्त 1-2च सिलेक्ट झाले होते. बाकी सर्व ड्रेस गिरिजाच्या कलेक्शनमधून निवडले होते. त्यामुळे मायरा चिडली होती. तिला वाटत होते गिरिजाने स्नेहाकडून सेटिंग लावून हे सर्व केलं आहे. गिरिजा, तू असे करशील वाटले नव्हते, मायरा चिडून म्हणाली. पण मी काय केले? तिला विचारत होती. तुझे डिझाईन प्रेझेंटेशनमध्ये घेतलेस ना? मायरा आरोप करत म्हणाली. मी असे का करेन? मीच या गोष्टीने शॉक आहे. तू उगाच माझ्यावर आरोप करण्यापूर्वी खात्री करून घे, गिरिजा म्हणाली. खात्री तर झाली आहे, अजून काय करायची? असे म्हणत ती चिडून निघून गेली. गिरिजाला वाईट वाटले. ती तिच्या मॉडेल्सना, म्हणजे तिने डिझाईन केलेले ड्रेस घातलेल्या मॉडेलना ड्रेस नीट बसले आहेत का ते चेक करू लागली. इकडे अभय केव्हाच सेरेमनीमध्ये आला होता. मिथा, करण, सुनील, सलोनी या सर्वांची भेट झाली होती. फक्त स्नेहा आणि गिरिजा दिसत नव्हत्या. जास्त करून तो वाट पाहत होता गिरिजाची. तेही मनोमन विचार करत होता की आज तर तिने साडी नेसली असेल तर पक्का माझी विकेट पडणार, कारण ती साडीमध्ये खूपच जास्त मोहक दिसायची. त्यामुळे तर तो वेडा झाला होता. इतक्यात त्याने एक फोन रिसीव्ह केला. आज दिवसभर गडबडीत त्याने तो फोन रिसीव्ह केला नव्हता. वर तो म्हणाला होता की वेळ मिळाल्यावर फोन करेन, म्हणून त्याने बाजूला जात फोन रिसीव्ह केला. हॅलो दीदी, सॉरी ग, मी विसरलो फोन करायला, अभय म्हणाला. फोन तन्वीचा होता. त्याची मोठी बहीण, जिचं 5 वर्षापूर्वी लग्न झाले होते. आता तिला एक छोटा मुलगा होता, साधारण 3 वर्षाचा. अभय म्हणाला तसे ती म्हणाले, राहू दे, तुझं नेहमीचंच आहे. कुठे एवढा बिझी असतोस काय माहीत बाबा, तन्वी चेष्टेने म्हणाली. इसमें मेरी कोई गलती नाही. मुलीच माझ्या मागे लागतात, त्यात मी काय करणार ग? तसे तो हसत म्हणाला. हो, मग त्यातील एखादी चांगली बघून लग्न करून टाक. आता तर जॉबमध्ये सेटल झाला आहेस ना? तन्वी म्हणाले. लग्न? नो वे. तुला आणि मॉमला त्याशिवाय काही दिसत नाही का ग, की तू वहिनीच्या आणि आई सुनेच्या चुगल्या करायची घाई झाली आहे? त्यासाठी तुम्ही मला लग्न करायला फोर्स करत असाल तर ऐकून घ्या, मी या जन्मात तरी लग्न करणार नाही. असे म्हणत असताना त्याला गिरिजा स्नेहा सोबत येताना दिसली. त्या साडीमध्ये एकदम मस्तानी वाटत होती. आने से उसके आए बहार, जाने से उसके जाए बहार, बडी मस्तानी है मेरी मेहबूबा, अभय गाण्याच्या ओळी म्हणाला. तसे तन्वी तिकडे ऐकत होती. ए, तू ठीक आहेस ना? काय बडबडत आहेस मध्येच? तन्वी तिकडून डोक्यावर हात मारत, हा पोरगा पण ना. ए चल, मी फोन ठेवतो. ती आली. शिवमला माझ्याकडून खूप साऱ्या किसेस, असे म्हणत तो फोनवरच किसेस देऊ लागला. तिकडे गिरिजाने त्याला फोनवर किसेस देताना पाहिले आणि मनाशीच, याचे इथे पण किस करायचं काम चालू आहे, निर्लज्ज. त्याने पण तिला पाहून फोन ठेवला आणि त्या सर्व बोलत होत्या तिथे गेला. तो आला तसा गिरिजा दूर पाहू लागली. हॅलो ब्युटिफुल लेडीज, तो गिरिजाकडे पाहत दोन्ही हात खिशात टाकत स्माईल करत म्हणाला, जसे की ते फक्त तिच्यासाठीच होते. ती किंचित हसली. हॅलो वगैरे काही करायला तर ती त्याला पाहूनच गप्पगार झाली होती, कारण आज तो खूप हँडसम दिसत होता. त्याने आज सूट घातला होता, ज्यात त्याचा नेहमीप्रमाणे हटके अंदाज अजून भर घालत होता. त्याने शिट्टी वाजत एका वेटरला आवाज देत सर्वांना इथे ड्रिंक सर्व्ह करायला सांगितले.
काहींनी सॉफ्ट ड्रिंक घेतले, काहींना हार्ड. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. लवकर आलास, मला वाटले मागच्या वेळेसारखा आता पण लेट येशील. मला पिकअप करायला लागू नये म्हणून, स्नेहा चिडून म्हणाली. तुझ्या अजून तेच डोक्यात आहे? ते सगळं विसरून आता डोक्यात दुसरे पण गोष्टी ठेवायला जागा पाहिजे ना. एक तर डोकं आहे एवढूसे, तो हसत म्हणाला. तसे मिथा, सुनील, करण सगळे हसले. स्नेहाने चिडून त्याला हातावर चापट मारली. हिला आवरा रे कुणीतरी. तो त्याच्या हातातील ड्रिंक सांभाळत. त्याला तिथे पाहून सलोनी एवढा वेळ त्या सर्वांना इग्नोर करत होती आणि त्याला बघून ती जॉईन झाली. अभय, यू आर लुकिंग टू सो सेक्सी टुडे, सलोनी म्हणाली. तसे स्नेहा डोळे वठारून तिच्याकडे मग अभयकडे पाहू लागली. गिरिजाला तर ह्यांचे नाटक माहीतच झाले होते म्हणून ती काही न बोलता नॉर्मल बिहेवियर करत होती. एकीकडे ऑरेंज ज्यूस पीत होती. तिला सलोनीला पाहून ठसका लागला. हळू, सावकाश, स्नेहा तिला म्हणाले. गिरिजा मॅडम, लक्ष कुठे आहे तुमचं? अभय तिच्या कानापाशी म्हणाला. कुठे आहे म्हणजे? मी ड्रिंक्स जास्त पीत नाही. लगेच, कारण तिचं त्याच्याकडे लक्ष आहे असे त्याला वाटू नये म्हणून ती सावरासावर करून बोलायला लागली. मग ते सर्व खुर्च्यांवर बसले. गिरिजा स्नेहासोबत बसली होती. अभय अँकरिंग करणार होता. तो स्टेजवर गेला. कार्यक्रम सुरू झाला. गिरिजा पुन्हा त्याला पाहण्यात गुंग झाली. प्रोग्राम सुरूच होते. भाषणे, डान्स, समर मॅगझिनचे उद्घाटन. ती ही सर्व मॉडेलसोबत येऊन शेवटी सर्वांना अभिवादन करून गेली. मिस्टर मनोहर यांनी पुन्हा तिला पाहिले आणि यावेळी मात्र अतुलला त्यांनी न राहून कॉल केला. अतुल फ्री होता. त्याच्या फ्लॅटवर सोबत सारिकाही होती, जिचे पाय त्याच्या मांडीवर होते. हॅलो मनोहर, अचानक कशी आठवण झाली मित्राची? अतुल म्हणाला. खरं सांगू की खोटं सांगू? मनोहर हसत म्हणाला. खरं सांग अतुलने. तुझ्या बायकोला पाहून तुझी आठवण झाली रे. तू तिला सोडून दिल्यापासून चांगलीच फेमस झाली आहे ती, मनोहर म्हणाला. म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? अतुल सारिकाला एक्सक्यूज देत तिथून उठला आणि बाहेर गॅलरीत जाऊन बोलू लागला. तुझी बायको मी काम करत असलेल्या ॲडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये काम करते. आज तिने डिझाईन केलेले ड्रेसेसची खूप तारीफ होत आहे सर्वत्र. तुझ्यापेक्षा तुझी बायको जास्त सक्सेस कमावणार बहुतेक, मनोहर त्याला ठोमणा देत म्हणाला. काहीही बोलू नकोस, बावळट आहे ती, अतुल म्हणाला. अरे खरंच हवे तर मी फोटो पाठवू का तुला? मनोहर म्हणाला. तसे असेल तर तिला नक्कीच कुणीतरी मदत केली असेल. तिच्यात एवढे टॅलेंट नाहीच, अतुल चिडून म्हणाला. एक मदतगार तर आहेच इथं तिचा. कुणाबद्दल बोलत आहेस तू? अतुल म्हणाला. आहे एक, सांगेन तुला भेटल्यानंतर. पण दोघांची जोडी भारी आहे एकदम. बरं फोन ठेवतो, असे म्हणत मनोहरने पुन्हा त्याला मिरची लावली आणि हसला. गिरिजाने डिझाईन केलेले काही ड्रेसेससाठी छोटासा अवॉर्ड पण मिळाला. ती स्टेजवर उभी खूप छान दिसत होती. अभय तिच्या या प्रगतीमुळे खूप खुश होता. तिने असेच पुढे जावे अशी त्याची इच्छा होती. तो तिला अवॉर्ड घेताना पाहत होता की स्नेहा त्याच्या कानात म्हणाली. गिरिजा आज मस्त दिसतीये ना? स्नेहा नॉर्मली. त्यावर तो सावध होता. हिला कळले तर नाही, आवडायला लागली आहे अशा आविर्भावात तो स्नेहाकडे पाहू लागला. छान दिसते ना गिरिजा? स्नेहा परत म्हणाली. छान? फक्त छान? लय भारी दिसते राव. टांगा पलटी, घोडे परार एकदम, तो डोळे मिचकवत म्हणाला. बघ, हो ना? म्हणून मी तिला नेहमी म्हणते तू आता एकटी राहू नकोस, स्वतःचा विचार कर, स्नेहा म्हणाली. म्हणजे काय? मला समजले नाही, अभय लक्षपूर्वक पाहत. अरे म्हणजे तुला नाही वाटत की तिने आता तिच्या आयुष्यात दुसऱ्या कुणाचा तरी विचार करायला हवा? म्हणजे लव्ह रिलेशनशिप, स्नेहा गालत हसत म्हणाली. तसे तो मनाला शांत करत. मी तर एका पायावर विचारायला तयार आहे, पण ती नाहीच म्हणेल. हां, करायला पाहिजे. तिच्यासारख्या सुंदर आणि सुजवळ मुलीशी कुणीही लग्न करेल. अभय केसावर हात फिरवत जणू काही त्याच्यासाठी ते स्थळ सांगून आले आहे. म्हणून मी तिचं नाव मॅट्रिमोनी ॲपवर टाकले आहे. म्हणजे तिला तिचा जीवनसाथी लवकरच मिळेल. स्नेहा त्याला टाळी देत. तसा त्याचा चेहरा पडला आणि तो रागात स्नेहाकडे पाहू लागला. तुला काय अक्कल? तिला विचारलेस का आधी?
आणि तिला नसेल लग्न करायचं तर मग? आणि मुळात मॅट्रिमोनी साईटवर नाव देण्यापेक्षा तिच्याच आवडीच्या मुलाशी लग्न होणे गरजेचे आहे. तो चिडून म्हणाला. तुला काय झाले एवढे चिडायला? स्नेहा डोळे मोठे करत. चिडू नको तर काय, ती किती साधी आहे माहिती आहे ना तुला. परत तिची फसवणूक झाली तर ती आता कुठे पुढे जात आहे, ती कोलमटूनच जाईल, तो काळजीने म्हणाला. त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दलची काळजी स्नेहाला जाणवली, पण तरीही ते प्रेम असेल असे तिला वाटले नाही. अरे तूच बघ ना, ती स्वतःहून दुसऱ्या लग्नाचा विचार करणार नाही, त्यामुळे तिच्या भविष्याचा विचार करून मी हे केलं. विसरू नकोस की तिला एक मुलगी पण आहे. अशात तर तिला स्वतःहून कुठला मुलगा घालणारही नाही. हे मॅट्रिमोनी ॲपच तिच्यासाठी चांगले आहे. तिथे तिला तिच्या टाईपचा एखादा मुलगा मिळेल. स्नेहा बोलत होती ते ऐकून अभयला सहन झाले नाही. तिला जो योग्य वाटेल ते ती करेल. तू असे तिच्या बाबतीत निर्णय घेऊ नकोस. तुला काळजी आहे इथपर्यंत ठीक आहे, पण आयुष्य तिचं आहे आणि अशावर एखाद्या अविवाहित मुलगा आणि तिला लग्नासाठी विचारणार नाही. असे म्हणत असताना गिरिजा तिथे आली. तो गप झाला. अभिनंदन गिरिजा, मीता सुनील म्हणाले. अभय काही न बोलता तो पुन्हा अँकरिंग करायला निघून गेला. स्नेहा त्याला पाहतच राहिली. याला का इतका राग आला? तसे त्याचं पण बरोबर आहे, पण त्याला का फरक पडत आहे? स्नेहा विचार करत राहिली. समर मॅगझिन सेरेमनी होऊन 2-3 आठवडे झाले होते. सर्वजण त्यांच्या त्यांच्या कामात गुंतले होते. समर मॅगझिनचं प्रकाशन झाल्यामुळे त्यांच्या सर्वांवरची मोठी जबाबदारी पार पडली होती. समर मॅगझिन त्यांच्या डिपार्टमेंटचे सगळ्यात लोकप्रिय आणि उत्पादक मॅगझिन होते. त्या व्यतिरिक्त फॅशन मॅगझिन ही बहुतांश लोकप्रिय मॅगझिन होती. यामध्ये फॅशन टिप्स, ब्युटी प्रोडक्ट, हेल्थ टिप्स, सेलिब्रिटींचे मुलाखत, काही नवीन मूवी संबंधी व्ह्यू आणि इतर माहिती, वेगवेगळ्या ब्रँडचे फोटोशूट असते. काही सेलिंग ॲड्स. ही मॅगझिन दिवाळीत प्रकाशित होणार होती. सोबत त्याची दीपावली स्पेशल छोटी पुरवणीही असायची. इतरही ॲडचे शूटिंग सुरू होते. गिरिजाला आता बरेचशा मॉडेलचा शूटसाठी ड्रेस डिझाईन करायचे ऑफर्स मिळाल्या होत्या. गिरिजाचं नाव आता बऱ्याच ठिकाणी फेमस झाले होते. खूप कमी वेळामध्ये तिने तिच्या कलेचा प्रदर्शन करून चांगलं नाव कमवलं होतं. कंपनी जॉईन करून तिला फक्त 2 महिने झाले होते आणि बऱ्यापैकी तिने स्वतःची ओळख तयार केली होती. पण त्यातही मायरा आणि तिच्यामध्ये उडणाऱ्या खटक्यामध्ये तिला मात्र उगाचच मनस्ताप सहन करावा लागत होता. मायरा तिची बॉस होती, त्यामुळे नाईलाजे तिला ऐकायलाच लागत असे. मायरा सिनियर असल्यामुळे बहुतेक अधिकार तिच्या हातामध्ये होते. गिरिजाच्या डिझायनिंग स्किल जरी चांगला असला तरीही ती सध्या नवीन होती आणि मायराच्या हाताखाली काम करणे गरजेचे होते. अभय त्याच्या फोटोशूटमुळे खूप बिझी होता, पण तरीही गिरिजाला भेटण्याची आणि बोलण्याची संधी तो सोडत नव्हता. एक दिवस गिरिजा तिच्या ड्रेस डिझायनिंग रूममध्ये काम करत असताना तिला एक कॉल आला. कॉल अनोळखी होता, त्यामुळे तिने थोडा विचार करत मग फोन रिसीव्ह केला. हॅलो, कोण? गिरिजा म्हणाली. हॅलो मिस गिरिजा, बोलत आहात का? समोर एका मुलाचा आवाज आला. त्याने तिचं नाव घेतल्यामुळे कुणीतरी ओळखीची व्यक्ती असावी किंवा ऑफिशियल कॉल असावा वाटत होते. हां बोला, मी गिरिजा बोलत आहे. तुम्ही कोण? ती म्हणाली. माझे नाव रमेश पाटील, वय 35. मी एका महाविद्यालयात प्रोफेसर आहे. तुम्ही माझा बायोडेटा माझा प्रोफाईलवर चेक करू शकता. इतर काही माहिती हवी असल्यास तुम्ही मला विचारू शकता, मी सांगेन. तो स्वतःची ओळख करून देत म्हणाला. तिला ते काही कळले नाही. हे सर्व मला सांगण्यामागे काय कारण आहे? ती विचारात पडली. अहो, असे कसे? लग्न करायचं म्हणजे एकमेकांबद्दल माहीत असलेले बरं नाही का? तो उत्साहीपणे म्हणाला. ते ऐकून तिला रागच आला. तिला वाटले कुणीतरी मवाले असावा. एक्सक्यूज मी, तुम्ही नक्की कशाबद्दल बोलत आहात? कुणाचं लग्न? ती थोडी चिडूनच म्हणाली. अहो सॉरी, मी डायरेक्ट विषयाला सुरुवात केली. तुम्हाला नीट काही सांगितलं नाही. माझेच चुकले. ॲक्च्युली मी मॅट्रिमोनी ॲपवर तुमचा प्रोफाईल पाहिला आणि मला ते आवडलं, म्हणून मी तुमच्याशी संपर्क करायला प्रयत्न केला. तुम्ही त्यावर तुमचा
हाच नंबर नोंदवला आहे, त्यामुळे मी या नंबरवर कॉल केला. तुम्हाला राग तर नाही आला ना? मी असा अचानक कॉल केला, त्यामुळे तो शांतपणे म्हणाला. काय? मेट्रो मनी ॲप माझं प्रोफाईल? एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तुम्ही चुकून हा नंबर डायल केला आहे. ती जागी 4 फूट वर हवेत पार उडालीच होती. नाही मिस, ऐका, तुम्ही त्याच आहात ना? गिरिजा साळुंखे, वय 28 वर्ष, फॅशन डिझायनर, 4 वर्षाची मुलगी, डिवोर्स झाला आहे. हा सर्व तुमचाच रेफरन्स आहे ना? तो हो, पण हे सर्व तुम्हाला कुणी सांगितले? ती चकित होऊन म्हणाली. अहो, कुणी कशाला सांगायला हवे, तुम्हीच लिहिले आहेत तुमच्या प्रोफाईलमध्ये. रमेश म्हणाला. वाट, कसं शक्य आहे? काहीतरी चुकून झाले असेल. तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल सॉरी. तुम्ही दुसरं कुठेतरी फोन लावा, असे म्हणत तिने फोन कट केला. तसे पुन्हा फोन आला. हॅलो मॅडम, तुम्ही एकदा नीट बोला. तरी असे फोन का कट करत आहात? विचार करून सांगितले तरी चालेल. खरं तर मला तुम्ही खूप आवडले आहात. माझाही डिवोर्स झाला आहे. खरं सांगायचं तर मी पण जास्त वयस्कर नाही बरं का, मुलं वगैरे नाही. तुम्हाला माझा फोटो पाहायचा असेल तर मी तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवतो तो तिकडून. नाही नको, ती गडबडून एवढेच म्हणाली. अहो, एकदा भेटून तर घ्या. असे काही न बोलता निर्णय नका घेऊ. कदाचित मीही तुम्हाला आवडून जाईल. रमेश जास्तच मागे लागला होता. त्यात गिरिजाचा गोड आवाज ऐकून त्याला अजूनच भुरळ पडली होती. अहो मिस्टर रमेश, मी म्हटले ना, ते नाव मी नाही नोंदवले. चुकून झाले आहे. प्लीज तुम्ही पुन्हा कॉल करू नका, असे म्हणत तिने फोन कट केला. गिरिजा फोनमध्ये पाहत होती की अभय तिथे आला. त्याला पाहून तिने फोन बाजूला ठेवला आणि किंचित हसली. काय चाललंय गिरिजा देवी? बरेच दिवस दर्शन झाले नाही. म्हटले आपणच मंदिरात जाऊन दर्शन घेऊन यावे. देवी थोडी आपल्याकडे चालत येईल. तो स्वतःच्या जोकवर स्वतःच हसत सुटला. ती बिलकुल हसण्याच्या मूडमध्ये नव्हती. एकीकडे तो फोनवाला त्रास देत होता. नीट सांगूनही त्या चिपकू माणसाने पुन्हा तिला कॉल केला. तिने पाहिले आणि फोन कट केला तर लगेच मेसेज आला. प्लीज गिरिजाजी, माझ्याशी एकदा बोलून बघा. हवे तर मी व्हिडिओ कॉल करतो. रमेशचा तो मेसेज पाहून तिचे डोळे मोठे झाले. कुणाचा फोन होता? अभय तिच्या फोनमध्ये डोकावत होता. मेसेज आला आहे. कुणाचा नाही? गिरिजा तिचा फोन त्याच्याकडे पाहत बाजूला घेत म्हणाली. पर्सनल कॉल आहे का? तसे असेल तर मी बाहेर जातो. तो बारीक डोळे करत म्हणाला. नाही, ती अभयकडे थोडी रागात पाहत म्हणाली. इतक्यात व्हिडिओ कॉल आला देखील. तिने फोन पटकन कट केला. पुन्हा कॉल आला होता वाटतं. बरं ठीक आहे, तू बोल, मी बाहेर जातो. तो डाऊटफुली तिच्याकडे पाहत म्हणाला. तसे काही नाही, रॉंग नंबर होता. ती पटकन म्हणाली. हो, रिसीव न करता कसे समजले का तुला रॉंग नंबर आहे? तेही रॉंग नंबर वाले व्हिडिओ कॉल कधीपासून करायला लागले? तो एक हात हनवटीला लावून चेष्टेने म्हणाला. त्यावर ती चिडली. एकतर आधीच तिला मॅट्रिमोनी ॲपवर तिचं नाव कसे गेले हे कळत नव्हते. त्यात अभय तिथे येऊन डोकं खात होता. म्हणजे आधी पण एकदा येऊन गेला होता फोन. मी रॉंग नंबर म्हटले तरी पुन्हा केला होता म्हणून ब्लॉक केलं, गिरिजा म्हणाली. अरे मग मला द्यायचा ना, मी चांगलं शिव्या दिल्या असत्या फेस टू फेस. तो रागाने म्हणाला. नाही नको, इट्स ओके. तुला काही काम होतं का माझ्याकडे? गिरिजा विषय बदलत. मी काही कामापुरतं बोलणाऱ्या व्यक्तीमधला नाही हा. अभय किंचित हसत म्हणाला. बरं मग आज काही काम नाही का तुझं ऑफिसमध्ये? ती हसून म्हणाली. ओ प्लीज, काम तर रोजच असते, पण तूच हल्ली खूप बिझी झाली आहेस. बोलायला वेळ नसते तुला माझ्यासोबत का मुद्दाम टाळत असतेस? तो तिच्या मनातले बोलला. ती लाजली आणि किंचित हसली. असे काही नाही. मी असे का करेन? ती मनातले भाव लपवत होती. तो दोन्ही भुवया उंचावत म्हणाला. तुला सरळ सरळ बोलता येतच नाही ना? ती कपाळाला हात लावत म्हणाली. सरळ सरळ म्हणजे कसे? तूच सांग आता. तो तिला अजून बोलण्यात गुंतवत होता. पण ती काही न बोलता फक्त हसली. ए लडका, हाय अल्लाह, कैसा है दीवाना, इतना मुश्किल है तोबा, इसको समझाना, धीरे धीरे दिल बेकरार होता है. असे काहीसे तिच्या मनात सुरू होते.
त्याचा तो चार्म आणि हसण्या बोलण्याची लूक काही औरच होती. त्याला पाहावे की त्याचे बोलणे ऐकत राहावे तिला कळत नव्हते. हाय गाईज, व्हॉट आर यू डुईंग? स्नेहा आली तसे गिरिजा भानावर आली. तिचा हसू एकदम गायब झाले. जणू काही स्नेहा काही चुकीचा अर्थ काढेल की काय असे तिला वाटत होते. अभय अजूनही तिच्या चेहऱ्यावर आलेले हळूवार हास्य डोळ्यात साठवत होता. स्नेहा आलेली त्याने नोटीस केले नाही. अभयने तुझ्याकडे शिवण क्लास लावले आहे का? ती अभयला पाहत म्हणाली. त्यावर तो म्हणाला, नाही, अजून तरी नाही लावले. पण गिरिजा, आयडिया वाईट नाही हां तसे. मला शिकायचं आहे शिवणकाम. माझ्या बायकोचे कपडे शिवत जाईन, तेवढेच खर्च वाचेल माझा, अभय म्हणाला. त्यावर स्नेहा त्याच्या खांद्यावर हात टाकत म्हणाली, मग माझ्याशी लग्न करून टाक ना. आपण दोघे मिळून सगळाच खर्च वाचूया, लग्नाचा, हनीमूनचा. स्नेहा त्याची हनवटी तिच्याकडे फिरवत म्हणाली. त्यावर गिरिजा दूर पाहू लागली. ए गिरिजा, तुझ्या मैत्रिणीला आवर. कधीपासून माझ्यावर वाईट डोळा ठेवून आहे. तू इथे आहेस तर माझी इज्जत वाचव, असे म्हणत तो गिरिजाच्या पाठी उभा राहिला. समोरून स्नेहा त्याला पकडत होती. गिरिजाचा मधी सँडविच झाला होता. किती बालिश आहेत हे, काहीही बोलतात. ती मनाशीच, ती पण त्यांच्याच वयाची होती, पण परिस्थितीने प्रौढ झाली होती. यामध्ये काहीही न कळत तिला अभयचा स्पर्श होत होता आणि तिला ते नको वाटले म्हणून ती बाजूला झाली. स्नेहाने अभयला पकडले आणि त्याच्या गालावर मार्क उठेल असे जोरात ओठ टेकून किस केलं. शी नालायक, काही लाज शरम आहे की नाही? जवान पोरगा बघितला नाही का कधी? थांब आता तुझ्यावर विनयभंगाची केसच टाकतो, असे म्हणत तो थोड्यातच गेला मुद्दाम. तसे त्यांची ओव्हर ॲक्टिंग पाहून दोघेही एकमेकांना टाळी देत हसल्या. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला रिप्लाय करा. तुमचे कमेंट्स वाचायला आम्हाला खूप आवडतात आणि जरूर एक लाईक व्हिडिओसाठी करू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्या. धन्यवाद मंडळी.